सायबर क्राईम मधील हॉलिडे बुकिंग फ्रॉड हा आज आपल्या उलट तपासाचा विषय आहे, तर त्याबद्दल तुमचं मत आम्हाला पाहिजे. पण नेमकं हा विषय निवडण्याचं कारण काय? आता हा विषय निवडण्याचं कारण असं आहे की नोव्हेंबर डिसेंबरचा महिना आहे. तमाम नोकरदार वर्ग सुट्ट्यांचं प्लॅनिंग करत आहे आणि तुम्ही पण स्वतः अर्जित रजेसाठी आपल्या वरिष्ठांकडे गेला असतालच की. नक्कीच सगळ्यांना सुट्ट्या हव्या असतात आणि सुट्ट्याच्या अनुषंगाने लोक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तिथं बुकिंग करतात वेगवेगळ्या हॉटेलसाठी. तर याच्यात पण फ्रॉड होताना दिसतात, रिपोर्ट होत आहेत आमच्याकडे. तर ते जे फेक वेबसाईट आहेत त्याच्यावरती लोक जाऊन बुकिंग केल्यामुळे हा फ्रॉड होतो. बर, पण मग नक्की कसा फ्रॉड होतो आणि काळजी कशी घ्यायची? तर आता त्या वेगवेगळ्या लोकेशनला जाऊन रूम बुक करण्यासाठी गुगलवरती सर्च केलं जातं आणि त्या गुगलवरती सर्च केल्यानंतर जे हॉटेल्स आहेत तिथले, तर ते सर्च ज्या फर्स्ट सर्च मध्ये येतात त्या आमच्या अभ्यासाप्रमाणे फर्स्ट सर्च मध्ये येणाऱ्या गोष्टी बऱ्यापैकी फेक असतात. आय थिंक 90% म्हणू शकतो आपण. कारण हे फ्रॉडस्टर गुगल ऑप्टिमायझेशन नावाचा जो प्रकार आहे तो पेड तिथं सर्चेस आणले जातात आणि मग लोकांची टेंडन्सी आहे की जे फर्स्ट सर्च मध्ये येतं ते फेक म्हणजे जेन्युइन असतं असं त्यांचा समज असल्यामुळे ते त्या गोष्टीवरती प्रोसीड करतात आणि त्या फेक वेबसाईट वरती जाऊन बुकिंग केल्यामुळे त्यांचा फ्रॉड होतो. बर, आता मी जेव्हा सर्च करतो तेव्हा चांगले रूम्सचे फोटो येतात, गार्डन येतं, अँबियन्स चांगला असतो. मग आम्हाला तुम्ही काय सजेस्ट कराल की बाबा काय असं वाचायचं यातून? याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या बघू शकतो आपण की जे वेबसाईट आहेत त्याची डोमेन नेम चेक केले पाहिजे. बऱ्याच वेळा फेक वेबसाईट पण क्रिएट केल्या जातात किंवा गुगल बिझनेसचं अकाउंट हॅक केलं जातं. तर ते मोबाईल नंबर आणि ती वेबसाईट या 2 गोष्टी त्यातले की पॉइंट आहेत जे व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन झाले पाहिजेत.